के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण 8 ऑक्टोबर 2022चा जो काय कंबाईन पूर्व परीक्षेचा पेपर आहे तो इन डिटेल ॲनालिसिस करतोय। याच्यामध्ये आपण एक क्वेश्चन आणि त्या क्वेश्चनच्या भोवती आतापर्यंत त्या टॉपिकवरती आयोगाने विचारलेले क्वेश्चन, त्या क्वेश्चनचं योग्य आयोगाच्या अँगलने एक्सप्लेनेशन की क्वेश्चन कुठे विचारले जाऊ शकतात किंवा इन फ्युचर एखाद्या ठिकाणी कुठे क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो किंवा सध्या करंटचा एखादा मुद्दा असा आहे का की तो त्याला रिलेटेड आहे, अशा अनुषंगाने आपण पुढे चाललेलो आहोत। याच्या अगोदर आपण कंबाईनचा 2021चे जो काही कंबाईनचा पेपर आहे 2021चा त्याचे देखील इन डिटेल ॲनालिसिस घेतलेला आहे। शिवाय जे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022चा प्रिलिम्सचा पेपर झाला तो देखील आपण इन डिटेल ॲनालिसिस घेतले। काही पोलीस भरतीचे पेपर आहेत, मुंबई असेल, पुणे असेल, त्याच्यानंतर पुणे ग्रामीण असेल, आयुक्तालय असेल, नागपूरचा पेपर असेल, इत्यादी पेपर देखील आपण इन डिटेल ॲनालिसिस घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपले के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तक आहेत। याच्यामध्ये समाज सुधारकांचं हे असलेलं पुस्तक जे अत्यंत उपयुक्त असं पुस्तक आहे, महाराष्ट्रातील समाज सुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती, के सागर पब्लिकेशन। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल, प्राध्यापक खतीब सरांचं हे पुस्तक आहे। त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास, हे इतिहासाचं पुस्तक आहे। लुसंट जनरल सायन्स, हे लुसंटचं सायन्सचं पुस्तक हे इंग्लिश आणि हिंदी अशा 2 लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे। त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम आपल्या के सागर पब्लिकेशननं केलं। जे मूळ लेखक आहेत प्राध्यापक रवी भूषण, ते मूळ लेखक तेच आहेत आणि या पुस्तकाचं नाव के सागर सामान्य विज्ञान असं झालेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 4 जून 2023 रोजी झाली होती त्यातील 22 पैकी 19 प्रश्न या पुस्तकातील होते व 23 जानेवारी 2022 रोजी झालेल्या 23 पैकी 23 प्रश्न राज्यसेवा प्रिलिम्स मधले या पुस्तकातील होते। वन लाइनर स्वरूपाचं पुस्तक आहे, अत्यंतिक दर्जेदार पुस्तक आहे। रिव्हिजन तेवढ्या रॅपिडली फास्ट होऊ शकते। सायन्सला सध्या वेटेज जास्त आहे, त्याच्यामुळं पुस्तक हे खूप जास्त चांगलं आहे। महाराष्ट्रातील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, लेखक प्राध्यापक व्ही पाटील, असं व्ही पाटील सरांचं पंचायत राजचं पुस्तक आहे। पॉलिटीचं पुस्तक हे के सागर पब्लिकेशनचं अत्यंतिक गाजलेलं पुस्तक आहे। मराठीमध्ये आहे पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र, नवीन संसद भवन असलेलं हे नवीनच न्यू एडिशन असलेलं पुस्तक मार्केटमध्ये लॉन्च झालेलं आहे आता। संपूर्ण बुद्धिमापन हे देखील पुस्तक आहे। त्याच्यानंतर ज्या पोस्ट आहेत क्लास ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या, PSI STI सब रजिस्ट्रार ASO आणि खाली क्लास सीच्या लिपिक टंक लेखक असतील, त्याच्यानंतर एक्साइज इन्स्पेक्टर असेल, त्याच्यानंतर तांत्रिक सहाय्यक असेल, कर सहाय्यक असेल ज्याला टॅक्स असिस्टंट असं म्हणतात, त्याच्यानंतर उद्योग निरीक्षक असेल, आदी सर्व पोस्टसाठी एक कंबाईनचा ठोकळा आपला ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी 87वी आवृत्ती आहे। विद्यार्थी मित्रांनो, 2022चे सर्वच्या सर्व पेपर याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे 80% प्रश्न याच पुस्तकातील आतापर्यंत आढळतील अशा पद्धतीचं सर्वच्या सर्व सब्जेक्ट एकत्र असलेला हा ठोकळा आहे। अत्यंत दर्जेदार असा ठोकळा आहे। मानव विकास अहवाल, जागतिक भूक निर्देशांक, जागतिक शांतता निर्देशांक, जागतिक विकास अहवाल, केंद्रीय अर्थसंकल्प, सर्वच्या सर्व इन डिटेल याच्यामध्ये या पुस्तकामध्ये कव्हर केलेलं आहे। अंकगणितचं देखील आपलं हे पुस्तक आहे। त्याच्यानंतर PSI STI ASO पूर्व परीक्षेचा प्रश्नपत्रिकांचा हा संग्रह आहे। 2013 पासून ते 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि याच्यामधीलच एक PDF घेऊन मी तुम्हाला एक्सप्लेन करत असतो आणि त्याच्यावरूनच स्पष्टीकरण हे किती चांगल्या दर्जाचं दिले हे तुमच्या लक्षात येईल। महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवरती असं इतिहासाचं पुस्तक आहे। आणि आता आपला 8 ऑक्टोबरचा पेपर ज्याच्यामध्ये आपण जिओग्राफीच्या पार्टपर्यंत आलो होतो। सत्याऐंशी नंबरचा क्वेश्चन आहे, 47 नंबरचा क्वेश्चन आहे। महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधात काही समस्या खाली दिलेल्या आहेत। कुठल्या क्षेत्रासंबंधात? शेती क्षेत्रासंबंधात। त्यापैकी कोणती समस्या सामाजिक स्वरूपाची आहे? बघा, मेन हे तर कीवर्ड होता सामाजिक स्वरूपाची। सामाजिक स्वरूपाची समस्या खालीलपैकी कोणती आहे असा क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे। ऑप्शन वाचू आपण। हवामानाची प्रतिकूल परिस्थिती, बर पुढे कळलं नाही, पुढे चाललो। मर्यादित कृषी संशोधन, बर पुढे चाललो। आर्थिक भांडवलाचा अभाव, गावला काहीतरी पॉइंट, हिथं आर्थिक म्हटले, आपल्याला समस्या कशी पाहिजे? सामाजिक पाहिजे, ऑप्शन गेला। शेत जमिनीचे विभाजन, बर आता बघा काय इलिमिनेट होतंय का? हिथं शेतीचे संशोधन, ही संशोधनात्मक असणारी समस्या आहे का सामाजिक आहे?
विज्ञानाच्या संदर्भात असणारी संशोधनात्मक असणारी समस्या आहे, ऑप्शन नंबर 2 पण गेला. हवामानाची प्रतिकूल परिस्थिती, हवामान आणि सामाजिक परिस्थिती याचा काहीतरी संबंध आहे का, ऑप्शन गेला. सरळ सरळ शेत जमिनीचे विभाजन ही सामाजिक स्वरूपाची काय आहे, समस्या आहे. शेत जमिनीचे विभाजन म्हणजे बघा, पूर्वीच्या काळात म्हणजे आता माझ्या आजोबांना टोटल 4 मुलं, म्हणजे मला 4 चुलते. मग ह्या 4 चुलत्यांमध्ये माझ्या आजोबांची जमीन वाटली गेली. परत सगळ्या चुलत्यांना परत दोन जरी अपत्य धरले तरी परत अजूनच्या शेत जमिनीचे काय होतात आहे, त्याच शेत जमिनीचे तुकडे 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 व्हायला लागले. म्हणजे शेत जमीन जशी लोकसंख्या वाढत चालली तसं शेत जमिनीचं काय होईल, विभाजन व्हायला लागले, तुकडे तुकडे व्हायला लागलेत. म्हणूनच ही काय आहे, सामाजिक स्वरूपाची समस्या आहे शेत जमिनीचे विभाजन. मग महाराष्ट्रातील शेतीपुढे सामाजिक स्वरूपाच्या कोणकोणत्या समस्या आहेत, तर बघा, जसं लोकसंख्या वाढीमुळे शेत जमिनीचे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये विभाजन व्हायला लागले. तसं अजून काय काय म्हणता येईल, तर बघा, शेत जमिनीचे विभाजन, वाढत्या लोकसंख्येमुळे राज्यातील शेत जमिनीचे दर मानसी दिवसेंदिवस प्रमाण काय व्हायला लागले, कमी कमी व्हायला लागले. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतर होत असताना त्या जमिनीचा म्हणजे शेतीचा आकार कसा होत चाललाय, लहान लहान होत चाललाय. जर लहान लहान होत असेल तर शेती करणं ही किफायतशीर असणार नाही. दुसरी सामाजिक समस्या काय, की शेतीची पारंपरिक पद्धत. शेतीची पारंपरिक पद्धत म्हणजे काय, की जी काय शेती आहे ह्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान शेतकरी वापरायला अजून तेवढ्या पद्धतीनं तयार झालेलं नाही. आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे काय, महाराष्ट्रातील बहुतेक भागात शेतीचे नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार झालेला नाही. म्हणजे मराठवाडा साईडला वगैरे तुम्ही जर जाऊन बघितलं तर आधुनिक तंत्रज्ञान आहे. पश्चिम महाराष्ट्राकडे तुम्हाला वेगवेगळ्या फळबागा आहेत, त्याच्यामुळं आधुनिक तंत्रज्ञान तुम्हाला पाहायला भेटतं. परंतु महाराष्ट्राचा अजून कित्येक भाग असा आहे ज्याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार झालेला नाही. त्याच्यामुळे अपुरी वित्त साधनं ही देखील त्याला एक जबाबदार असणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे शेतकरी आधुनिक पद्धतीची अवजारे असतील किंवा आधुनिक पद्धतीच्या जशा सुविधा असतील, ज्याला आपण ठिबक सिंचन म्हणू, तुषार सिंचन म्हणू, किंवा जे काही शेततळी केली जातात, याच्यासाठी शेतकऱ्याकडे पुरेसा पैसा नाहीये. त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीची बियाणे तो घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्याला पारंपरिक शेती करण्याशिवाय पर्याय राहत नाही. परिणामी शेतीतून उत्पादन कमी पद्धतीनं झालेलं आपल्याला दिसून येतं. तिसरी सामाजिक समस्या काय, की भाग्यवादी आणि रूढीप्रिय शेतकरी. बघा, भाग्यवादी आणि रूढी असं म्हणजे भाग्यावर यार चांगला पाऊस झाला तर चांगलं उत्पन्न होईल अशा पद्धतीनं विचार करणारा शेतकरी वर्ग ह्या ठिकाणी आहे. म्हणजे तो महाराष्ट्रातील शेतकरी आपल्या परिश्रमापेक्षा आपल्या दैवावर आणि आपल्या रूढी परंपरावर विश्वास ठेवतो. ही देखील सामाजिक स्वरूपाची समस्या आहे. आणि चौथी सामाजिक स्वरूपाची समस्या आहे की शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन. बघा, शेतीकडे पाहण्या, ह्या सगळ्या सामाजिक समस्या आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी आजही शेतीकडे केवळ चरित्रार्थाचे म्हणजे उपजीविकेचे साधन याच दृष्टिकोनातून पाहतो. म्हणजे शेती एक प्रचंड प्रमाणामध्ये उत्पादन देऊ शकते किंवा आपण नगदी स्वरूपाचं पीक घेतल्यानंतर आपण त्याच्यावरती काहीतरी एक भांडवलवादी स्वरूपाचं त्याच्यामध्ये रूपांतर करू शकतो. या अँगलनं शेतकरी शेतीकडे पाहत नाही, तर केवळ बाबा उपजीविका चांगल्या पद्धतीची झाली पाहिजे, चरितार्थ आपला झाला, उदरनिर्वाह झाला म्हणजे बाद झालं, या अँगलनं शेतकरी शेतीकडे पाहतो. त्याच्यामुळे शेतकऱ्याचा दृष्टिकोन हा उपजीविकेचं साधन असं आहे शेतीकडे पाहण्याचा. व्यापारी दृष्टिकोनातून शेतीकडे तो पाहत नाही. त्यांच्या या दृष्टिकोनातूनच उत्पादन वाढीला जी काय प्रेरणा हवी आहे ती काय प्रेरणा त्यांना भेटत नाही. प्राध्यापक खतीब सरांचं जे काय भूगोलाचं पुस्तक आहे त्याच्यामधून हे एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. 48 नंबरचा क्वेश्चन. आता बघा, हा जो क्वेश्चन आहे हा 100% त्यावेळी लॉजिक न सोडण्याचा क्वेश्चन होता. बघा, लॉजिक न सुटला पाहिजे, कारण मला वाटत नाही की बाबा हा क्वेश्चन तिथं ऑन द स्पॉट मॅक्सिमम विद्यार्थ्यांना, मी म्हणतो 90% विद्यार्थ्यांना माहिती नसेल, परंतु त्यावेळी मी कसा मार्क केला होता. काय विचारलंय, सन 2019. मला सांगा 2019चा डाटा पाठ असू शकतो का? पाठ असू शकणार नाही. परीक्षा देतोय आपण 2022च्या एंडला, 2022च्या, ते पण 8 ऑक्टोबर म्हणजे महिना झाला 10व्या मंथमध्ये 8 ऑक्टोबरला जर आपण परीक्षा देत असेल, डाटा विचारलाय 2019चा, तर लॉजिकली बघा कसा सुटतोय. 2019च्या मधील स्थितीनुसार भारतातील देशांतर्गत उत्पादनात पर्यटनाचा वाटा किती टक्के होता? बघा, देशांतर्गत उत्पादन म्हणजे जीडीपी आपण ज्याला म्हणतो, तर ह्या जीडीपी अंडर पर्यटनाचा वाटा, टुरिझमचा वाटा किती होता असा क्वेश्चन विचारलाय. विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या क्वेश्चनच्या अनुषंगाने काय लक्षात ठेवायचं, आपण ऑप्शन वरून जाऊ. बघा, 9%, 8.4%,
7.3% आणि 9.34%. मला हे 9% आणि 9.34% असे दोन सिमिलर ऑप्शन वाटले. बघा, दोन सिमिलर ऑप्शन वाटले, त्याच्यामुळे हे दोन ऑप्शन तर सरळ सरळ गेले. आलो 50-50 वरती. आता तुम्हाला तर माहिती आहे ऑप्शन नंबर 1 100% माहिती असल्याशिवाय मी मार्क करत नाही. हा मुद्दा झाला एक. दुसरा, बाकीचे ऑप्शन पॉइंट मध्ये दिलेत ना, 8.4 म्हणते, 7.3 म्हणते आणि 9.34 म्हणते आणि इथं .9% म्हणते. मला सांगा, पर्यटन असेल, पर्यटन म्हणजे असं विचार करा, आपण कोकणात फिरायला जातो, बाहेरचे जे काय विदेशी जे पर्यटक आहेत ते विदेशी पर्यटक ताजमहाल पाहायला येतात किंवा कुठे येतात, आपण वेगवेगळ्या केरळला जातो किंवा कुठं व्हॉटेवर हम्पीला जातो. अशा पद्धतीने आपण फिरत असताना मला सांगा, 9% 7% 6% असं उत्पादन होईल का? होणार नाही. म्हणजे काहीतरी पॉइंट मध्येच उत्पादन होणार. मग ह्या हे बाकीचे आकडे जर पॉइंट मध्ये, तर त्याच्यावरून आपल्याला हे कळलं पाहिजे की जो 9.34 आहे हा ऑप्शन आपण हिट करायला त्या ठिकाणी पाहिजे होता आणि त्याच अनुषंगानं या प्रश्नाचं उत्तर 9.34% आहे. मग आता इन फ्युचर जर उद्या भविष्यामध्ये क्वेश्चन आयोगानं की भारताच्या जीडीपी मध्ये पर्यटनाचा वाटा किती आहे, तर लक्षात ठेवायचं 9% आसपास आहे. हे आता लॉजिकली तुम्हाला मार्क करता आलं पाहिजे. उद्या जर ऑप्शन मध्ये त्यांनी फिरवून 7% 8% असं दिलं तर सरळ सरळ ऑप्शन इलिमिनेट करायचं. डोक्यात ठेवायचं की पर्यटनाचा वाटा भारताच्या जीडीपी मध्ये 9% आसपास आहे. किती? 9% आसपास आहे. एवढं लक्षात ठेवायचं आणि 9% आसपासचा आकडा जो असेल तो हिट करायचा. 100% तुमचं उत्तर बरोबर येऊ शकतं. त्याच्यानंतर 49 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी एक भारतातील पश्चिम किनारपट्टीवरील महत्वाचे बंदर आहे. बघा, खालीलपैकी पश्चिम किनारपट्टीवरती बंदर कुठले? बऱ्याचशा जणांना पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टीची जी काही वेगवेगळी जी बंदर जी दिली जातात ती सांगताच येत नाही. तुम्ही नीट विचार करा. सपोज हा भारत आहे, इकडे अरबी समुद्र आहे, ही आहे आपली पश्चिम किनारपट्टी, ही आहे आपली पश्चिम किनारपट्टी आणि ही आहे आपली पूर्व किनारपट्टी. या बाजूला बघा, इथं गुजरात आहे, इथं कांडला नावाचं बंदर आहे. इथं कांडला झाल्यानंतर इथं मुंबईमध्ये आपली दोन बंदर आहेत, आपल्या मुंबईचं एक आणि नावाशेवा एक. त्याच्यानंतर कर्नाटक म्हणजे मंगळूर आहे. त्याच्यानंतर गोव्यामध्ये मार्मा गोवा आहे. त्याच्यानंतर कोची आहे. इकडं कुठले आहेत की बाबा तामिळनाडू आहे, तुतीकोरीन आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी हल्दिया आहे, चेन्नई आहे. त्याच्यानंतर ओडिसामध्ये पॅराद्वीप आहे. ही सगळी महत्वाची बंदरं जी ह्या किनारपट्टीवरच्या राज्यांमध्ये वसलेली आहेत ती तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे, असा आयोगाची किमान अपेक्षा आहे. शिवाय ती बंदरं कशासाठी फेमस आहेत, त्यातलं नैसर्गिक बंदर कुठलं किंवा महत्वाची बंदरं कुठली, ही अशा पद्धतीनं क्वेश्चन ठिकाणी विचारला जाऊ शकतो. शिवाय ह्या वर्षी बंदरावरती क्वेश्चन विचारायला अजून जास्त चान्सेस आहे. एकदा आयोगानं क्वेश्चन टोटल बंदरं किती, मोठी बंदरं किती, छोटी किती, ह्याच्यावरती कोण क्वेश्चन विचारलाय. टोटल भारतामध्ये 13 मोठी बंदरं आहेत. बघा, 13 मोठी बंदरे आहेत. मोठी बंदरे 13 कुठली ती आपल्याला माहिती पाहिजे, ती कशासाठी आहेत ही माहिती पाहिजे. मग आता बघा, चेन्नई कुठे आहे? तामिळनाडू, इथं तामिळनाडू. मग विचारलंय पश्चिम किनारपट्टी, असेल का? ऑप्शन गेला. हल्दिया ऑलरेडी तिकडे, ऑप्शन गेला. पश्चिम बंगालच्या साईडला हल्दी आहे. कलकत्ता पश्चिम बंगालच्या साईडला, ऑप्शन गेला. कांडला गुजरातमध्ये कांडला आहे. या एका लॉजिकनं देखील या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4 कांडला गुजरातमध्ये कांडला आहे. आणि ह्या कांडला बंदराला सध्या हा करंटचा मुद्दा आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की आता एक 7-8 दिवसामध्ये खूप आतापर्यंत सगळ्यात मोठं जहाज, मालवाहतूक जहाज हे कांडला बंदरामध्ये उतरवण्यात आलेले. त्याच्यामुळे यदा कदाचित क्वेश्चन त्या ठिकाणी विचारण्याचे जास्तीत जास्त करंटच्या अँगलनं क्वेश्चन जर विचारला तर त्या ठिकाणी स्टॅटिक मध्ये विचारला तर कांडला बंदर कुठे आहे? गुजरातमध्ये. पश्चिम किनाऱ्यावरचं बंदर कुठलं आहे? कांडला आहे. किंवा पश्चिम किनारपट्टीवरची बंदर विचारतील, त्याच्यामध्ये पूर्व किनारपट्टीवर देतील आणि विचारतील यातील कुठलं पश्चिम किनारपट्टीवरती आहे किंवा कुठलं पश्चिम किनारपट्टीवरती नाही. कुठल्याही अँगलनं आयोग क्वेश्चन विचारू शकतं. परिणाम स्वरूप काय? जर कांडला बंदर हे आतापर्यंत सगळ्यात मोठं मालवाहतूक जहाज जर कांडला बंदरात उतरत असेल तर आपल्याला त्या अँगलनं सगळीच्या सगळी बंदरं माहिती असायला पाहिजेत. हा 13 आकडा लक्षात ठेवायचा की 13 मोठी बंदरं आहेत. आणि मग ह्या बंदरांना नावं काय काय दिलेत या ठिकाणी पण देखील आयोग क्वेश्चन विचारतं. लक्षात ठेवा, हे कांडला बंदर जे काय आहे, या कांडला बंदराला दीनदयाल उपाध्याय यांचं नाव दिलेलं आहे.
कोलकात्याचं जे बंदर आहे यांना श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं नाव दिलेलं आहे. तर हे जे काय महत्वाचे जे काय बंदर आहेत आपण इन डिटेल पाहू की बाबा भारतामध्ये कुठली कुठली महत्वाची बंदरं आहेत, म्हणजे मोठी कुठली कुठली बंदरं आहेत ते तरी पाहणं आपल्याला या ठिकाणी अभ्यासाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. मग आता बघा, देशामध्ये सध्या 13 मोठी आणि 200 साधारणतः 200 लहान स्वरूपाची बंदरं आहेत, पण 13 मोठी बंदरं आहेत या ठिकाणी आयोग क्वेश्चन विचारतं. मग त्यातलं पहिलं तर सांगितलं हे आता करंट मध्ये पण मुद्दा आहे, त्याच्यामुळे पण यदा कदाचित या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सर्वात मोठी मालवाहतूक जहाज सगळ्यात मोठं मालवाहतूक जहाज ह्या कांडला बंदरामध्ये आलं होतं, पश्चिम किनारपट्टीवरती आहे. कुठल्या राज्यामध्ये आहे? गुजरात राज्यामध्ये आहे. या बंदराला मुक्त बंदर किंवा फ्री पोर्ट असे म्हणून देखील ओळखलं जातं. मग क्वेश्चन आयोग तुम्हाला यदा कदाचित असा विचारू शकतं की खालीलपैकी कोणत्या बंदराला फ्री पोर्ट, इंग्लिशमध्ये पण लक्षात ठेवायचं, खालीलपैकी कोणत्या बंदराला फ्री पोर्ट किंवा ज्याला मुक्त बंदर असं म्हणतात असं ओळखलं जातं, तर ते आहे दीनदयाल बंदर. असं जर दीनदयाल दिलं तर तुम्हाला कळणार नाही, पण दीनदयाल कांडला बंदर जे काय आहे, कांडला बंदरालाच दीनदयाल बंदर असं म्हटलेलं आहे, गुजरात राज्यामध्ये आहे. मुंबईमध्ये टोटल 2 आहेत, त्यातलं एक आहे मुंबई, बरोबर का. मुंबई तुम्हाला माहिती आहे की इंग्रजांपासून असणारं सर्वात महत्वाचं असलेलं नैसर्गिक बंदर आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. भारतातील पहिल्या क्रमांकाचं हे बंदर आहे, भारतातील पहिल्या क्रमांकाचं बंदर आहे. पश्चिम किनारपट्टीवरती असणारं हे नैसर्गिक स्वरूपाचं बंदर आहे, बरोबर का. म्हणजे नैसर्गिक स्वरूपाचं म्हणजे त्या ठिकाणी सहज तुम्ही नांगर टाकू शकता, जहाज उतरवण्यासाठी अत्यंत सोपं आहे, समुद्र किनारा त्या ठिकाणचा उथळ आहे, अशा पद्धतीचं सगळ्या गोष्टी आहेत. मग हे नैसर्गिक बंदर जे काय आहे हे महाराष्ट्राच्या राजधानीचं ठिकाण आहे मुंबई. भारताचा परराष्ट्रीय व्यापार मुख्यत्वे याच बंदरातून चालतो. आपल्याला माहिती आहे भारताचा परराष्ट्रीय मुख्यत्वे आपल्या मुंबईच्या बंदरातून चालतो. युरोपला सर्वात जवळ असलेले भारतातील बंदर म्हणजे कुठलं आहे? मुंबईचं बंदर आहे. त्याच्यानंतर आता ह्याच्या नावातच गोवा आहे का नाही, म्हणजे कुठं असेल? गोव्यामध्ये. मार्मा गोवा, ह्याच्यामध्ये गोवा ऑलरेडी, ज्याला मडगाव असं पण म्हणतात बरं का. मार्मा गोवा देण्याच्या ऐवजी मडगाव पण देऊ शकतात, परंतु आतापर्यंत मार्मा गोवा हेच नाव वापरलं जातं. मार्मा गोवामध्ये ऑलरेडी गोवा हा शब्द आहे, मग मार्मा गोवा हे गोवा राज्यात पश्चिम किनारपट्टी आहे. त्याच्यानंतर न्यू मंगळूर, आपल्याकडे बंगळूर, बँगलोर, मग त्या साईडचंच नाव वाटतंय का नाही. मग बँगलोर कुठं आहे? बंगळूर म्हणजेच बँगलोर कुठे आहे? कर्नाटकमध्ये. म्हणजे मंगळूर पण कुठं असेल? सरळ सरळ कर्नाटकमध्ये असेल. न्यू मंगळूर हे कर्नाटक राज्यामध्ये असणारं पश्चिम किनारपट्टीवरती असणारं महत्वाचं बंदर आहे. आपण पश्चिम किनारपट्टीवरती सुरुवातीला असणार घेऊ आणि मग पूर्व किनारपट्टीवरती सुरू. कोची, कोचीवरून काय? केरळ. बघा, क वरून केरळ. कोची हे केरळ राज्यामध्ये आहे, पश्चिम किनारपट्टीवरती. हे देखील काय आहे? उत्कृष्ट स्वरूपाचे नैसर्गिक बंदर आहे. म्हणजे आपण आता पश्चिम किनाऱ्यावरती 2 नैसर्गिक बंदरं बघितली, एक म्हणजे मुंबई आणि दुसरं म्हणजे कोचीन. आता बघा, हे बंदर मुख्यत्वे कशासाठी ह्या कोची बंदराचा वापर केला जातो? तर पेट्रोलियमचे जे काही पदार्थ आहेत, ह्या पेट्रोलियम पदार्थाच्या आयातीसाठी या कोची बंदराचा वापर त्या ठिकाणी होतो. त्याच्यानंतर हे मुंबईमधलं बंदर आहे. आपल्याला ही 2 बंदरं माहिती असायला पाहिजे. आयोगानं ह्याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे, ऑलरेडी PYQ आहे की या नावाशेवा बंदराला, बघा जे काय मुंबईचं नावाशेवा बंदर आहे, ह्या नावाशेवा बंदराला कोणाचं नाव दिलेलं आहे? तर या नावाशेवा बंदराला पंडित जवाहरलाल नेहरूंचं नाव दिलेलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट असं देखील या नावाशेवा बंदराला म्हणतात. पश्चिम किनारपट्टीवरती हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. कुठं आहे? रायगड जिल्ह्यामध्ये आहे. मुंबईपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या बांधलेल्या या जवाहरलाल नेहरू बंदरामुळे मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी, आणि आयोगाने हिथंच क्वेश्चन विचारलं होता की मुंबईमधील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणते बंदर बांधण्यात आले? तर हे न्हावाशेवा नावाचं बंदर बांधण्यात आलं आणि त्याला पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव दिलेलं आहे. त्याच्यामुळे आता बघा, कांडला बघितलं, दीनदयाल यांचं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर कलकत्त्याचं मग अशा ऑप्शनमध्ये सांगितले मी, श्यामाप्रसाद मुखर्जींचं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर
हे न्हावा बंदर बघितलं, याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव दिलेलं आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे भारतामधील अत्याधुनिक बंदर आहे. इथं देखील क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की भारतातील अत्याधुनिक बंदर कुठलं, तर भारतातील अत्याधुनिक बंदर आहे हे न्हावा बंदर जे काय आहे हे भारतातील अत्याधुनिक बंदर आहे. 7 नंबरचं बघा, V.O. चिदंबरनार. V.O. चिदंबरनार पूर्वीचे त्याला तुतीकोरीन बंदर असं म्हणतात. शक्यतो हेच नाव विचारलं जातं बरं का, तुतीकोरीन. तर ह्या तुतीकोरीनलाच चिदंबरनार असं नाव दिलेले तामिळनाडूमध्ये आहे. तुतीकोरीन ह्या तुतीवरून तामिळनाडू, तुती तामिळनाडू असं लक्षात ठेवायचं. हे तुतीकोरीन बंदर आहे, त्याला चिदंबरनार असं नाव दिलेले पूर्व किनारपट्टीवरती. आता आपण तिकडे चालू, पूर्व किनारपट्टीवरती आहे आणि जड पाणी प्रकल्प, याला जड पाणी प्रकल्प पण आहे. त्याच्यानंतर चेन्नई, हे पण कुठे आहे, हे पूर्व किनारपट्टीवरती, ज्याला पूर्वी चेन्नईलाच काय म्हणायचं, मद्रास या नावानं ओळखलं जायचं. भारतातील 3ऱ्या क्रमांकाचे हे बंदर आहे. तामिळनाडू राज्याच्या राजधानीचं हे शहर आहे, हे लक्षात ठेवायचं. कुठल्या किनारपट्टीवरती आहे, पूर्व किनारपट्टीवरती. हे पण कुठं आहे, पूर्व किनारपट्टीवरती. बघा पूर्व किनारा या ठिकाणी पूर्व किनारपट्टीवरती आपली 2 घेतली. कुठली, तुतीकोरीन असेल, चेन्नई असेल. तुतीकोरीनलाच चिदंबरनार असं पण म्हणतात, चेन्नईलाच मद्रास म्हणतात, पण शक्यतो तुम्हाला चेन्नई हेच नाव दिलं. त्यानंतर एन्नोरला आता सध्या के कामराज, फक्त कामराज म्हटलं तरी चालेल, के कामराज असं त्यांचं नाव होतं. राजकारणी फार मोठी व्यक्ती होती ते. तर ह्या कामराज यांचं नाव त्या एन्नोर बंदराला दिलेलं आहे. ते कामराज एन्नोर बंदर कुठं आहे, पूर्व किनारपट्टीवरती, चेन्नई पासून उत्तरेला असलेल्या 24 किलोमीटर अंतरावरती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कामराज बंदराचं किंवा एन्नोर बंदराचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर देशातील पहिले कॉर्पोरेट बंदर कोणते. बघा क्वेश्चन इथं विचारला जाऊ शकतो की देशातील पहिले कॉर्पोरेट बंदर कुठले, तर एन्नोर किंवा ज्याला कामराज बंदर असं म्हणतात, तर ते कामराज बंदर किंवा एन्नोर बंदर हे देशातील पहिले कॉर्पोरेट बंदर आहे. दगडी कोळसा व नैसर्गिक वायू यांचा व्यापार या ठिकाणी या कामराज बंदरातून चालतो. पुढं 10 नंबरचं बंदर आहे विशाखापट्टणम. हे सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती असलेली गोष्ट आहे. विशाखापट्टणम हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. कुठं आहे, आंध्र प्रदेशमध्ये आहे. मग हे विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे. आंध्र प्रदेश पूर्व किनारपट्टीवरतीच आहे ना, खाली तामिळनाडूच्या वर आंध्र, अशा पद्धतीनं विशाखापट्टणम पूर्व किनारपट्टीवर आहे. आणि मुख्यत्वे जपानला कच्चे लोखंड निर्यात करण्याचं काम ह्या विशाखापट्टणम मधून केलं जातं. IMP क्वेश्चन आहे बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच एक्झामला या विशाखापट्टणमवरती या पॉईंटवरती क्वेश्चन विचारला गेलेला आहे की जपानला कच्चे लोखंड कुठून निर्यात केलं जातं. जसं महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी बंदरातून जपानला आपण कच्चे लोखंडीच म्हणजे सेम कच्चे लोखंड आपण जपानला निर्यात करतो. कुठून, महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमधील रेडी बंदरातून. ऑलरेडी आयोगानं क्वेश्चन विचारलाय. तसाच इथं पण ह्या विशाखापट्टणमच्या बंदरावरती आयोगानं क्वेश्चन विचारलाय. जपानला कच्चे लोखंड निर्यात कुठल्या बंदरातनं केलं जातं, तर ह्या विशाखापट्टणम या बंदरामधून जपानला मुख्यत्वे या ठिकाणी कच्चे लोखंड निर्यात केलं जातं. हे पॅरादीप जे काय आहे, हे पॅरादीप पूर्व किनारपट्टीमध्ये आहे, ओडिसा राज्यामध्ये आहे. बघा पॅरादीप कुठं आहे, ओडिसामध्ये आहे. पूर्व किनारपट्टीवरती आहे, ओडिसा राज्यामध्ये आहे. हे पण मुख्यत्वे कच्च्या लोखंडाच्या निर्यातीसाठी फेमस असलेलं आहे. त्याच्यानंतर कलकत्ता हे एक आहे 12 नंबरचं. तर ह्या कलकत्ता बंदराचं वैशिष्ट्य असे की हुगळी नदीच्या काठावरती हे बसलेलं आहे. बघा हुगळी, तर हुगळी ही गंगेची सर्वात मोठी असणारी वितरिका आहे. बघा इथं आयोगानं क्वेश्चन विचारला एकदा, ग्रुप C 2019चा प्रश्न आहे. बघा ग्रुप C 2019चा प्रश्न आहे की तिथं विचारले की गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कुठली, वितरिका कुठली, तर हुगळी ही सर्वात मोठी वितरिका आहे. गंगा नदीची सर्वात मोठी वितरिका आहे. गंगा नदीची सर्वात मोठी हुगळी ही वितरिका आहे. आणि हे कलकत्ता बंदर जे काय आहे ह्या हुगळी नदीच्या काठावरती वसलेलं आहे. आग्नेय आशियातील
ऑस्ट्रेलिया झालं, न्यूझीलंड झालं, येथून येणाऱ्या विविध प्रकारचा माल या बंदरात हाताळला जातो. अगदी बेसिक विचार करा ना तुम्ही. बघा, हा भारताचा जर मॅप बघितला आपण तर ऑस्ट्रेलिया जी काय आहे ही ऑस्ट्रेलिया आपल्या हिथं कुठंतरी ऑस्ट्रेलिया आहे, त्याच्या पलीकडे हिथं असं न्यूझीलंड आहे आणि हिथं कलकत्ता आहे. मग इकडून ऑस्ट्रेलियातून इकडं मुंबईला जाईल का? सोपं कुठलं आहे, सरळ सरळ इकडे येईल, सरळ सरळ ह्या कलकत्त्याच्या बंदरामध्ये येईल. म्हणजेच जर न्यूझीलंडच्या संदर्भात विचार केला, बघा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या संदर्भात विचार केला तर ह्या कलकत्ता हे जे काय बंदर आहे याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे जे काही कच्च्या स्वरूपाचा माल आहे ते आपल्या कलकत्ता बंदरामध्ये त्या ठिकाणी उतरवले जातात. 12 आणि 13 नंबरचा आपला आहे. असे टोटल 13 जे मोठे आहेत ते तर आपण पाहून घेऊयात. 13वा आहे ते म्हणजे हल्दिया. 12 पर्यंत आपण पाहिलं आणि 13 नंबरचा आहे हल्दिया. कलकत्ता बंदरावरील ताण कमी करण्यासाठी हिथं क्वेश्चन आयोगानं विचारलेलं आहे. जसं मुंबई बंदरावरचा ताण कमी करण्यासाठी न्हावा हे बंदर उभारलं गेलं तसं सेम कलकत्ता बंदरावरचा ताण कमी करण्यासाठी हल्दिया हे बंदर त्या ठिकाणी उभारलं गेलं. उभारण्यासाठी हुगळी नदीवरतीच एक नवीन विकसित स्वरूपाचं बंदर हे बांधण्यात आलं आणि येथे हुगळी ह्या हल्दिया या ठिकाणी तेल शुद्धीकरण कारखाना देखील आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आपला राज्यसभा पूर्व परीक्षा पेपर पहिला संपूर्ण तयारी जी काय आवृत्ती आहे त्याच्यामधून ही सर्वच्या सर्व माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. त्याच्यानंतर 50 नंबरचा क्वेश्चन आहे. भूगोलातला अत्यंत सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, परंतु मी तुम्हाला ऑनेस्टली सांगतो की जवळपास एक 50% म्हणजे 50% मुलं पेपर देणारे 100% ह्या एक्झामिनरच्या या ठिकाणी ट्रॅपमध्ये अडकले. पण थोडा शांततेने विचार केला असता तर 100% सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, फसायला नव्हतं पाहिजे. बघा, महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त टिंबटिंब या प्रदेशात असते. काय म्हणताय की महाराष्ट्रात सरासरी तापमान मे महिन्यामध्ये सर्वात जास्त कुठं असतं, असा क्वेश्चन विचारलेला आहे. आता बघा, तुम्ही जर लॉजिकली विचार केला असा, आता खाली ऑप्शन वाचू. किनारपट्टीचा प्रदेश, लोक कोकणामध्ये दमट हवामान असतं पण टेम्परेचर असं चटका बसतो का? बसत नाही. त्याच्यामुळे ऑलरेडी समुद्र किनारा असल्यामुळं वातावरण काय राहतं? सम राहतं. वातावरण सम राहतं. लक्षात ठेवायचं, कोकणामध्ये सम प्रकारचं हवामान आहे. आयोगानं बऱ्याच वेळा क्वेश्चन देखील इथं विचारलंय की कोकणामध्ये कशा प्रकारचं हवामान आहे, तर कोकणामध्ये सम प्रकारचं हवामान आहे. मग आता सम प्रकारचं का? तर समुद्र किनारा असल्यामुळं त्या ठिकाणी जे टेम्परेचर आहे हे टेम्परेचर मेंटेन राहतं. पण आपण जसं जसं वरती पठाराकडे येत जाऊ तसं तसं त्यामध्ये तापमानाकडे वाढ होत असताना आपल्याला दिसते. मग आता ह्या किनारपट्टीला लागूनच लगेच काय आहे? पश्चिम महाराष्ट्र आहे. मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी झाडांचं प्रमाण पण जास्त आहे, धरणांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे, पावसाचं प्रमाण पण सगळ्यात जास्त आहे. त्याच्यामुळे तापमानाचा हित विषय येत नाही. मग मराठवाडा की पूर्व विदर्भ अशा पद्धतीने विद्यार्थी ह्या ठिकाणी कन्फ्यूज झाले. म्हणजे पहिले 2 ऑप्शन 100% घालवले त्यांनी, पण 50-50 मध्ये कन्फ्यूज झाले. मी सरळ सरळ ह्याचा पूर्व विदर्भ मारलं होतं, माझं उत्तर बरोबर पण आलं होतं. तर मे महिन्यामध्ये सर्वात जास्त तापमान ह्याचं काय त्याला सर्वात जास्त तापमान हे पूर्व विदर्भामध्ये असतं. लॉजिक एकदम सिंपल गोष्टीमध्ये येतं. जे काय नागपूर आहे, अमरावती आहे किंवा चंद्रपूर आहे, चंद्रपूर ह्या चंद्रपूरमध्ये एवढं जास्त तापमान आहे की सगळ्यात मिनिमम कूलर घ्यावाच लागतो. फॅन हा तर विषयच नाही, मिनिमम कूलर आणि वरती AC अशा पद्धतीनं तिथं राहिल्याशिवाय. अमरावती असे अत्यंतिक हीट आहे, अत्यंतिक हीट आहे. त्याच्यामुळे ह्या हीटचा विचार केला तर त्या ठिकाणी मे महिन्यामध्ये सरासरी तापमान जास्त असणारा पूर्व विदर्भ. सगळ्यात जास्त ह्या चंद्रपूरमध्ये हीट आपल्याला आत्ता पण अगदी हीट वेव्ह होती तर नागपूरमध्ये 52 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जवळपास ते टेम्परेचर घेतं. 52 म्हणजे खूप जास्त झालं. 40-42लाच नको होतं, त्याच्या पुढे 10 डिग्री सेल्सिअस म्हणजे अक्षरशः पाठीमागे दिल्लीमध्ये तर रस्त्यावरची जी काय माकडे वगैरे ती मरून पडली, पवनचक्क्यांना आग लागले, म्हणजे टेम्परेचर 50च्या पुढे गेलं. मग हे एवढं जास्त भासणारं टेम्परेचर ह्या नागपूरला जातं. शिवाय वरती जळगावला पण त्याचं नावच आहे जळगाव, म्हणजे जाळच आहे तिकडं, त्या ठिकाणी पण आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये
आपल्याला टेम्परेचर जास्त असलेलं पाहायला भेटतं. बऱ्याचशांना काय वाटलं की यार मराठवाड्यामध्ये टेम्परेचर जास्त असेल. असं नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण खाली पश्चिम महाराष्ट्राला लागून असलेल्या मराठवाड्याचा काय पार्ट आहे, त्याच्यामुळे टेम्परेचर त्या ठिकाणी मेंटेन राहिलेलं आहे. मराठवाडा या प्रश्नाचं उत्तर नाही, तर या प्रश्नाचं उत्तर पूर्व विदर्भ आहे. आणि लॉजिकली लक्षात ठेवायचं, आता इथून पुढे लक्षात ठेवा, चंद्रपूर, नागपूर ह्याच्यामध्ये टेम्परेचर काय असतं, जास्त असतं. मग आता बघा, आपल्याला माहिती आहे उष्ण ऋतू ज्याला आपण उन्हाळा असं म्हणतो, उष्ण ऋतू ज्याला आपण सर्वत्रच उष्णता जास्त ज्याला आपण उन्हाळा असं म्हणतो, मार्च महिन्यापासून ते मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत महाराष्ट्रामध्ये उष्ण ऋतू म्हणजे उन्हाळा ऋतूचे असते. तापमान ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त असतं. का तर ऑलरेडी सूर्याचं उत्तरायण चालू झालं असतं. आपण साधारणतः मकर संक्रांत धरतो. ॲक्च्युली मकर संक्रांतीचा काही विषयच येत नाही, कारण 22 डिसेंबर जो आहे त्या दिवशी सूर्याचं उत्तरायण चालू झालेलं असतं, कारण तो सगळ्यात शेवटचा दिवस आहे. 22 डिसेंबरमध्ये सगळ्यात मोठी रात्र, सगळ्यात कमी दिवस असो, आणि ती नेक्स्ट डे पासून सूर्य उत्तरेकडे हळूहळू हे सगळं भासमान भ्रमण आहे. भासमान भ्रमण म्हणजे आपण ठरवलेले, म्हणजे त्याच्यानंतर हळूहळू 24 जानेवारी का ठरवलं काय माहिती नाही, आणि मला आता त्याच्यामध्ये जायचं पण नाही, मी सांगू शकलो असतो. परंतु आपल्या लक्षात एवढंच ठेवायचं भूगोलाच्या अँगलला की बाबा 22 डिसेंबर सगळ्यात मोठी रात्र असते. आयोगानं तिथं क्वेश्चन पण विचारलेलं आहे. आणि त्याच्या नेक्स्ट डे नंतर म्हणजे असं समजा की 23 डिसेंबर पासून सूर्याचं उत्तरायण चालू होतं त्या 22 डिसेंबर नंतर, आणि सूर्य उत्तरेकडे जायला लागतो. कुठल्या तारखेपर्यंत? 21 जून मध्ये तो बरोबर 21 जूनला तो, आता 21 जून महिना येईलच, 21 जूनला तो बरोबर जे भारताच्या मध्यातून गेले, कुठलं कर्कवृत्त गेले, ह्या कर्कवृत्तावरती असतो. आणि मग त्या दिवशी 21 जूनला बघा आपल्याकडे सगळ्यात मोठा दिवस हा 21 जून असतो. म्हणजे बघा 22 डिसेंबर सगळ्यात मोठी रात्री, आणि 21 जून ही हा सगळ्यात मोठा दिवस आहे. तो उत्तरायणाचा सगळ्यात शेवटचा दिवस, परत त्याचं सूर्याचं दक्षिणायन तयार होतं. मग ज्यावेळेस 22 डिसेंबर असतं त्यावेळेस सूर्य हा कर्कवृत्तावरती असतो, आणि ज्यावेळेस 21 जून असतं, 22 डिसेंबर ज्यावेळेस असतं त्यावेळेस सूर्य हा खाली कर्कवृत्तावरती असतो, आणि 21 जूनला सूर्य हा वरती कर्कवृत्तावरती असतो. वरती कर्कवृत्त आहे, 21 जून तारीख आहे. एक मिनिट, आता आले तर अनुषंगाने ते सांगून टाकतो. मध्ये विषुववृत्त, वरती 23.5 आणि खाली 23.5. खाली आहे मकर वृत्त आणि वरती आहे कर्कवृत्त. भारताच्या मध्यातून बघा, भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेले, एवढं लक्षात ठेवायचं. मग हितली जी तारीख आहे ही आहे 21 जून. ही जी तारीख आहे ही आहे 21 जून, सर्वात मोठा दिवस. सर्वात मोठा दिवस. आणि खालची तारीख आहे 22 डिसेंबर. 22 डिसेंबर सर्वात मोठी रात्र. आणि मधले जे 0 डिग्रीला असते त्याला विषुव दिन असे म्हणतात. काय म्हणतात? विषुव दिन. मग हे जे विषुव दिन आहेत बघा, 23 सप्टेंबर आणि 21 मार्च, तरी पण मार्च महिन्यातली तारीख तुम्ही पाहून घ्या, शक्यतो चुकणार नाही. 23 सप्टेंबर आणि 21 मार्चला त्या ठिकाणी विषुव दिन असतो. विषुव दिन म्हणजे काय? 12 तासाचा दिवस आणि 12 तासाचीच काय असते? रात्र असते. 12 तासाचा दिवस आणि 12 तासाचीच रात्र असते, एवढं लक्षात ठेवायचं. वरती कर्कवृत्त आहे, खाली मकर वृत्त आहे. भारताच्या मधून, ऑस्ट्रेलियाच्या मधून मकर वृत्त गेले, एवढं लक्षात ठेवायचं. 22 डिसेंबर सर्वात मोठी रात्र, 21 जून सर्वात मोठा दिवस, भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेले, आणि मधला विषुव दिन असतो ज्याच्यामध्ये समान विषय असतो. 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असं वर्षातनं दोनदा येते, 23 सप्टेंबरला आणि 21 मार्चला, अशा पद्धतीने. तरी पण एकदा मार्च महिन्यातली डेट तुम्ही पाहून घ्या. मला एक्झॅक्ट सहज आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगितले, कारण आकडे हे शक्यतो विसरत असतात, पण आकडे हे पाहून घेतले पाहिजेत. मग आता जर आपण तापमानाचा विचार केला तर उन्हाळ्यात सूर्याचे उत्तरायण सुरू असतं, आणि मग हे उत्तरायण सुरू झाल्यानंतर सर्वत्र तापमान वाढायला लागतं. महाराष्ट्राच्या मध्य, पूर्व आणि उत्तर भागापेक्षा समुद्र किनाऱ्याजवळ तापमान काय असणार आहे? बट ऑब्वियस कमी असणार आहे.
यावेळी महाराष्ट्राच्या मध्य व पूर्व भागामध्ये साधारणतः 36 डिग्री सेल्सिअस इतके तापमान असते। मग खाली जर तुम्ही आपला जर मॅप बघितला तर ह्या मॅपमध्ये तुमच्या लक्षात येईल, इथं बघा एवढ्या पोर्शनमध्ये ह्या सगळ्या तापमान रेषा आहेत, ह्या आडव्या दिसतंय का, इथं 30 डिग्री, इथं 32 डिग्री, मराठवाड्यामध्ये 34 आणि विदर्भामध्ये किती दाखवले 36 असायला पाहिजे, पण आता गेले 42 44 अगदी 50 क्रॉस झाले, म्हणजे किती वाईट परिस्थिती। इथं आपण बघतो, इथं आपण पुणे, इथं तर कोकण किनारपट्टी 30, इथं पुणे आपलं 32 असायला पाहिजे, पण तुम्ही आत्ता जरी मोबाईल काढून बघितला तरी ते 36 38 40च्या घरात दाखवतं। म्हणजे तापमान किती वाढायला चाललंय। म्हणजे वृक्ष लागवड ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे। 30 32 34 आणि 36 आहे विदर्भाच्या साईडला। हे तुम्ही हा मॅप तुम्ही वाटलंस तर झूम करून लक्षात ठेवा, कारण ह्या तापमान रेषा तुम्हाला भविष्यामध्ये क्वेश्चन सोडवायला खूप जास्त फायदेशीर ठरतील। मग महाराष्ट्राच्या पूर्वेकडील असलेला, बघा पूर्वेकडे असलेला अकोला असेल, चंद्रपूर असेल इत्यादी ठिकाणी तापमान सर्वाधिक असते। तुम्हाला मी सांगितलं ना, तुम्ही नागपूर चंद्रपूर लक्षात ठेवा, 45 डिग्री सेल्सिअसच्या आसपास तापमान जातं, तेवढं मराठवाड्यामध्ये जात नाही। ह्या लॉजिकनं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता। मग हे नागपूर चंद्रपूर जे जिल्हे आहेत याच्यामध्ये साधारणतः 45 डिग्री सेल्सिअस एवढे तापमान आपल्याला गेलेलं आढळतं। या काळामध्ये उत्तर महाराष्ट्रात ही तापमान सर्वात जास्त असते, महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवरती मात्र अरबी समुद्राजवळ असलेले तापमान हे कमी, म्हणजे 30 ते 32 डिग्री सेल्सिअस इतके असते। या काळात महाराष्ट्राचे कमाल म्हणजे जास्तीत जास्त तापमान 34 डिग्री सेल्सिअस असं आपल्याला आढळून आलेलं आहे। आणि तुम्हाला मी विद्यार्थी मित्रांनो आत्ता सांगितलंच की तो एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा। जर आपण कोकणाचा विचार केला, बघा आयोगानं क्वेश्चन विचारलाय त्या ठिकाणी, कोकणामध्ये कोकण हवामान कसं असतं, हवामान सम असतं। सम म्हणजे काय की समुद्र किनारा असल्यामुळे, बघा समुद्रावरून सम असं लक्षात ठेवायचं, समुद्रामध्ये सम येते का नाही, समुद्रामध्ये सम येते, ही ट्रिक आहे, लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे। कोकण किनारपट्टीला समुद्र असल्यामुळे तापमान कसं आहे, सम आहे। परंतु खाली जर आपण बाकी देशाकडे आलो, म्हणजे आदर महाराष्ट्राकडे आलो, तर महाराष्ट्रामध्ये विषम स्वरूपाचं तापमान आहे। कसं विषम, पण हे लक्षात ठेवायचं नाही। आयोग क्वेश्चन फक्त हितच विचारतं, आणि आयोगानं ऑलरेडी या ठिकाणी PYQ विचारलंय आणि त्यांनी स्टेटमेंटमध्ये असं म्हटलंय, कोकणात विषम हवामान आढळते। मग कोकणामध्ये विषम हवामान आढळते का, एकदम बेसिक भूगोल आहे, 100% स्टेटमेंट काढून टाकायचं, कोकणामध्ये विषम हवामान आढळत नाही। PYQ आहे त्यामुळे मी तुम्हाला तो थोडा इन डिटेल सांगितला। आदर महाराष्ट्रामध्ये विषम हवामान आहे, कारण उन्हाळा आला की तापतच राहतं, थंडी पडली की, आता तुम्ही बघा विदर्भात थंडी पडली ना, खूप जास्त थंडी पडते, पाऊस पडायला लागला की दोन्ही पाऊस, म्हणजे रिटर्न मान्सून पण विदर्भामध्ये पडतो, विदर्भामध्ये ज्याला परतीचा मान्सून, इकडचा मान्सून तर पडतो, पण परतीचा मान्सून पण खूप जास्त पडतो, म्हणजे पाऊस पण जास्त आहे, थंडी पण जास्त आहे आणि टेम्परेचर पण जास्त आहे। अशा स्वरूपाचं, ज्याला आपण विषम स्वरूपाचं हवामान म्हणता येईल, अशा विषम स्वरूपाचं हवामान त्या ठिकाणी आढळतं। कोकणामध्ये सम स्वरूपाचं हवामान आढळतं। पृथ्वीच्या ज्या काय त्या वृत्ताच्या रेषा आहेत त्या देखील मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडले, नक्की लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये तुमची जे काय कमेंट असेल ते शेअर करा, की जेणेकरून आपण कशा पद्धतीने अजून पुढे गेलं पाहिजे हे देखील आपल्याला त्या ठिकाणी गाईडलाईन भेटू शकते। के सागर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा। आपले वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तक आहेत, ह्यांचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो। अत्यंतिक दर्जेदार पद्धतीनं ते संदर्भ साहित्य बनवलेले आहेत। तर या ठिकाणी आपण थांबू। धन्यवाद।